आज तथास्तु अकेसो ट्रेडर प्रायव्हेट लिमिटेड हेड ऑफिस अकोला येथे भागवताचार्य अच्युत महाराज. नमस्कार. आज तथास्तु अकेसो ट्रेडर प्रायव्हेट लिमिटेडचं कंपनीच्या हेड ऑफिसला भागवताचार्य अच्युत महाराज अकोटवरनं इथं आलेले आहेत आणि त्यांना 1 महिना अगोदर आपला 5 स्टार डेअरी ज्यूस मिस्टर दीक्षित सर यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेला आहे आणि महाराजांनी त्यांच्या पत्नीला हा आपला प्रोडक्ट दिलेला आहे 5 स्टार डेअरी ज्यूस आणि त्यांच्यापासून त्यांना काय काय रिझल्ट आलेले आहेत आपण महाराजांकडूनच जाणून घेऊया. महाराज नमस्कार. आपला अनुभव, आपलं नाव, पत्ता सगळं सांगून आपला अनुभव शेअर करा. मी भागवताचार्य अच्युत महाराज बोरोळे, वडाळी देशमुख तालुका अकोट जिल्हा अकोला. हे प्रोडक्ट आमचे नरेंद्रजी दीक्षित महाराज यांनी माझ्याकडे घेऊन आले आणि माझ्या पत्नीला थायरॉइडचा आजार होता. त्याच्यानंतर जळती पण एवढी होती, पुष्कळ जळती होती की ते उलट्या करणं, काही पाणी पचत नव्हतं, डोकं फार दुखत होतं आणि जळतीमुळे तिला अनेक काही आजार असे शरीरामध्ये, मूळ फ्रेश राहत नव्हतं. जळती म्हणजे ॲसिडिटी. हां, ॲसिडिटीने तिने ओमीच्या गोळ्या किती जरी खाल्ल्या तरी ती बसत नव्हती. एवढी अशा प्रकारची ॲसिडिटी होती. हे प्रोडक्ट नरेंद्र महाराज दीक्षित यांनी मला दिलं आणि हे तिला मी ते औषध ज्याप्रमाणे यांनी सांगितलं, तो कोर्स सांगितला तसा मी तिला करायला सांगितला. आणि त्यातली गोष्ट अशी की ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि ज्या काही अशा गोळ्या आहेत ह्या गोळ्या तिला घेत नव्हती. त्याने त्रास होत होता, मळकी यायची. त्यामुळे आता थायरॉइड बसेल कसा, ॲसिडिटी कव्हर होईल कशी, मला फार मोठी चिंता होती. परंतु तुका म्हणे त्याचे भारे देव त्याच्या मरणीमध्ये. आपण जर भगवंताची भक्ती मनापासून केली तर आपलं कुठलंही टेन्शन नसलं, तुका म्हणे भार घातले आवरी होईल कैवारी नारायण. याप्रमाणे भगवंताला माझी काळजी पडली, मी असंच म्हणेल. आणि नरेंद्र महाराज दीक्षित यांना माझ्याकडे भगवंताने पाठवलं आणि हे प्रोडक्ट माझ्या पत्नीने डेली यांनी सांगितल्याप्रमाणे ते सेवन केलं. आज थायरॉइडची पहिले तरी गोळी घेतच नव्हती, पण आता ही गोळी घेत नाही. चेक करायला गेलो, थायरॉइडचं प्रमाण फार कमी झालं आणि अजूनही आता चालू सध्या एकच बॉटल गेली. एका बॉटलमध्ये एवढे 2 रिझल्ट माझ्या पत्नीचे मला आले आणि ॲसिडिटी बसली. त्याच्यानंतर थायरॉइडमुळे जो आजार होते, जे तिला त्रास होता, तो त्रास बसून गेला. आणि विशेष म्हणजे मी भागवत कीर्तनकार करत असताना मला कशात माझं मन लागत नव्हतं आणि ही औषध माझ्या पत्नीला का सुटेबल झाली त्याचं कारण एक असं आहे की या कंपनीचे डायरेक्टर महंत विलास भारतीजी महाराज CMD आणि ती माझी पत्नी म्हणू लागली, हे प्रोडक्ट एक संन्यासी महात्म्याने, सात्विक माणसाने तयार केलेलं प्रोडक्ट आहे, म्हणून हे मला घ्यावं वाटलं. याच्यापासून मळकी नाही आली, काही नाही आली. माय बापू हो, दवाखान्यामध्ये जर तुम्ही गेलात तर 500 रुपये नुसतं हात लावायची फी आहे डॉक्टरची आणि आजाराचं औषध आणि ते 3-4 हजाराचं जे काही होत असेल, एवढी आपल्या गरिबाची लूट होऊन राहिली, अमाप लूट होऊन राहिली. म्हणून 5 स्टारचं हे बेरी ज्यूस तथास्तु कंपनीचं हे प्रत्येकानं घ्यावं. आणि मी जेव्हा हे माझ्या पत्नीला अनुभव आला त्यावेळेस मी अगदी मनापासून निर्णय केला की आपल्याला 4 लोकांना चांगलं सांगावं, कारण की आपणाशी जे ठावे ते इतराशी सांगावे, शान कोडीने सोडावे अवघे जन. एकनाथ महाराज म्हणतात, जे आपल्याला माहिती आहे ते कुणाला सांगितलं पाहिजे. या दृष्टिकोनातून या तथास्तु कंपनीला मी आज प्रत्यक्ष भेट दिली आणि मी यांना म्हटलं, सरांना म्हटलं, एकदा मला CMD साहेब महंत विलासजी भारती महाराज यांची भेट करून देसाल. परंतु माझ्याही काही कामामुळे मला आज यायला वेळ झाला आणि आज प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन झालं. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेली उठाउटी. आजचा क्षण माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे. म्हणून
मी एक महाराज आहे, मी एक म्हणजे की याच्या कोण्या कंपनीत तुम्हाला सांगत नाही, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे जे माझ्या पत्नीला अनुभव आले. आज मी कीर्तन करत असताना, भागवत करत असताना मी टेन्शन एवढं होतो की माझ्या पत्नीचा थायरॉइड बसेल कसा, कारण की कुठले औषध घेत नाही, ट्रीटमेंट घेत नाही, दवाखान्यात जात नाही. आणि असं असताना आणि काही जणांना ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक कुठलेच औषध घ्यायची सवय नसते. जर एकखट्टा जर आजार लागला तर ते त्यांना बाहेर जाते. मी वस्तूचा टेन्शनमध्ये होतो, परंतु हे प्रोडक्ट माझ्या हातात आलं तेव्हापासून मी नो टेन्शन झालो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.